देवाचे द्वारे उभाक्षण बरे तेने मुक्ती चारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अक्कलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा यांच्या चरणविंदावरती कीर्तन रूपी पुष्प वाहण्यासाठी निवडलेला अभंग या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवंताचा अवतार असणारे, ज्यांचे आपण ज्ञानाचा सागर म्हणून ओळख असणारे अलंकापूर निवासी ज्ञानोबराय यांचा व तुम्हा सर्वांच्या पाठातला म्हणजेच हरिपाठ या ग्रंथातला हा साधा आणि सोपा आणि सरळ असा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं. या शीना मातेच्या ज्यांना आपल्या या गावाला वरदायिनी म्हणून जी शीना माता लाभलेली आहे, या शीना मातेच्या तीरावरती हे एक खडकी छोटस गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये हे महान असं कार्य भगवत कार्य चालू आहे. आज त्याचा प्रारंभ आहे बरं का. सालाबाद प्रमाणे आज तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण आहे, हे का नाही, तिसरं वर्ष आहे. सर्व ग्रामस्थांच्या नियोजनाने सहकार्याने सर्व भजनी मंडळांच्या प्रयत्नाने ह्या कार्यक्रमाला आज प्रारंभ होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्हा सर्व खडकी ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या महाराज लोकांच्या वतीने ही सेवा मदसारख्या पामराकडे आली हे माझं परम भाग्य. विठ्ठला बघा, या अभंगातून माऊली सांगतात की काय सांगतात, देवाचे द्वारे उभाक्षण बरे तेने मुक्ती चारी साधिल्या. हे पामरा, हे मानवा, हे संसार रूपी समुद्रामध्ये तू चालत असताना एक ना एक दिवस तुझा जन्म झाला म्हटल्यानंतर एक ना एक दिवस तुला जावं लागणार आहे. अरे जात असताना तुला मोकळे हाती जायचं नाही. का जायचं नाही मोकळे हाती? कारण ज्या भगवंताच्या दारामधनं आला त्या भगवंताच्या दारामध्ये जाण्यासाठी काहीतरी लागतं. काहीतरी लागतं म्हणजे काय लागतं? तुम्ही म्हणता महाराज धन दौलत लागतं का? पैसा, गाडी, बंगला, माडी, शेतीबाडी हे सगळं नेता येतं का? त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, सांगायची कवडी गेली नाही. आपलं तरी छोटस व्यापार आहे, छोटस कुटुंब आहे, पण राजा रावणाचा एवढा
केवळी आणि सांगा ती कवळी गेली नाही. किती संपत्ती होती हो राजा रावणाकड, की कोटी घरे ज्याची काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजे कोट्यावधी घर राजा रावणाकड काशा तांब्याची होती आणि काही घर म्हणजे सप्तकोटी घर शुद्ध कांचन. कांचन म्हणजे सोनं, 24 कॅरेट सोनं, असे सप्तकोटी घर होते. त्याची संपदा गेली का सोबत? नाही गेली. मग तुमची आमची 10-5 एकर, एखादी गाडी, एखादी माडी जाईल का? नाही जाणार. मग हे जाणार नाही, मग जाणार काय? तर फक्त आणि फक्त नामस्मरण जाणार आहे बरं का. म्हणून हे नामस्मरण अखंडित चालू ठेवण्यासाठी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी, तरुण वर्गाने जे शर्तीने जे प्रयत्न केले त्याच्याबद्दल तुम्हा सर्व खडकी ग्रामस्थांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. कारण आज रोजी सगळं सुधारत चाललंय महाराज. सगळीकडे ह्या विज्ञानाच्या युगामध्ये त्याला भरपूर मिळत चाललंय. शिक्षण आलं, शिक्षण आल्याबरोबर विज्ञान आलं, विज्ञानाने इतकी प्रगती केली महाराज, की माणसापासून माणूस दूर चाललाय. दूर. मग हे गेलेला माणूस, जो माणसापासून दूर गेलेला माणूस एका जागेवर कधी येईल? एका जागेवरती आला पाहिजे, बसला पाहिजे आणि विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. मग संत महात्म्यांनी काय केलं? एक पर्याय निवडला, पर्याय. आणि तो पर्याय म्हणजेच हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये विशेष करून आज पहिला दिवस आहे बरं का, पण जिथपर्यंत आवाज जात असेल तिथपर्यंतच्या सर्व भाविकांना कळकळून विनंती आहे की आज फक्त एवढे 5-50 भाविक आहेत, पण सगळे वृद्ध आहेत, आहे का नाही? कसे तर सगळे 50च्या पुढचे. पण हा संप्रदाय, हा परमार्थ कुणाचा आहे हो? परम भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरणा भाग्यवंत सांगितलाय, पण आपला तरणा भाग्यवंत विषयांमध्ये गुरफटलेला आहे का नाही? बघा, पदरच सांगत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ हे लागे कडू, कडू तो विषय गोडू, जीवाशी झाला. जीवाला परमार्थ आवडत नाही, जीवाला अधर्म आवडतो. अधर्म काय आवडतो? अधर्म. बघा, आज आपली तरुण मुलं कुठे? आज आपली तरुण मुलं मोबाईल मध्ये. बघा, मोबाईल मध्ये आज तरुण मुलं कुठे? इतरत्र वाईट विचारांच्या चर्चेमध्ये. आज आपली तरुण मुलं कुठे? तर आज आपली तरुण मुलं विषयाच्या अधीन झालेत. का? मला सांगा, तुमची तरुण मुलं कुठं कामाला गेलेत का? आज रोजी जर जनगणना केली तर बहुतांश 70% तरुण वर्ग गावात आहे आज. पण तरुण वर्ग असतो कुठं? टीव्ही पुढं, मोबाईल पुढं, नाही तर ह्याची त्याची निंदा करण्यात असतो, आहे का नाही? पण खरं तरुण वर्गाने ह्या परमार्थामध्ये आलं पाहिजे, ह्या परमार्थाची शोभा वाढवली पाहिजे. कारण तुम्हाला जर सांगायचं झालं तर बघा, ह्या कलीचं महिमान फार अवघड आहे. ह्या कलीच्या महिमानामध्ये भगवंताने एक चाळण लावली. बघा, चाळण काय लावली? चाळण लावली. चाळण. आज सध्या सगळे
सुगीचे दिवस आहेत, है का नाही? सगळ्यांना आता खळी चालू आहे. मला सांगा, आपण जी रास घेतो ती रास करत असताना 3 टप्प्यातल्या चाळणी असतात, 3 टप्प्यातल्या. आणि 3 टप्प्यातल्या चाळणी वळून जी रास पोत्यामध्ये येते ती शुद्ध प्रकारची असते का मात्र असतं? सांगा बरं. शुद्ध प्रकारची चाळण असते. आणि त्या चाळणीच्या खाली माती असते आणि ती माती मध्ये जे बी जात त्याला आपण काय म्हणतो? मात्र म्हणतो. काय म्हणतो? मात्र म्हणतो. मग किंमत ओरिजिनल राशीला आहे का मात्रेला आहे? सांगा. राशीला किंमत आहे बघा. आणि आज रोजी तीच झालंय बघा. कारण ऐका कलीचे महिमान, असं त्या श्री दिले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. संतांच्या विचाराला कुणी मोजत नाही, पण कशाला मोजतात? तो दुर्जनांच्या विचाराला मोजतात. आज रोजी ही परिस्थिती झाली बघा. बघा, कृत योग केलं, त्रेता युग केलं, द्वापार युग केलं, आता आला कलीचा वारा. कृत योग केलं, द्वापार युग केलं, आता आला कलीचा वारा. अधर्म मातला सारा. काय झालं आज? जिकडं तिकडं सगळं अधर्माने जीवन जगण्याचं काम चालू आहे. अधर्म. या अधर्मावर बघा, या अधर्मावर मात करून धर्म टिकवण्यासाठी गाव होतो गोळा सारा. बघा, या अधर्मावरती मात करून धर्म टिकवण्यासाठी गाव होतो गोळा सारा. त्या गावाला पाहून कलीलाही भरली पाहिजे धडकी. बघा, एवढा समाज गोळा झाल्याला पाहून या कलीला बी भरली पाहिजे धडकी. कारण या गावाचं नावच आहे खडकी. समजलं? जर तुम्ही सर्वजण एक निष्ठेने एकजुटीने जर राहिलात तर कली तुमचं काही बिघडू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला असो, आज पहिला दिवस असल्या कारणाने ही सेवा माझ्याकडे आली. कारण बघा, तुम्हा सर्व खडकी ग्रामस्थांचं खरंच कौतुक करण्याजोगे. कारण तुम्ही अगोदर गावकऱ्यांनी 2 जिजाऊंना प्राधान्य दिले बघा. हे तुमचा खरा मोठेपणा आहे. बघा, 2 जिजाऊंना मोठेपणा दिला. एक म्हणजे आपल्या कुंभार महाराजांचे नात आहे का नाही, आणि दुसरे म्हणजे आपल्या सरोदे महाराजांची सुकन्या आहे का नाही. एज्युकेटेड वकील झाल्या, पण परमार्थाची कास त्यांनी सोडली नाही. अहो, परमार्थाची कास सोडली नाही म्हणून भगवंतांनी त्यांना काहीतरी फल दिलं आहे का नाही. बघा, ज्ञानोबर आहे सांगतात की जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी भाऊ भरू काय गोडे भरणे येणे आहे का नाही. तुमच्यापाशी कितीही वनस्पतींच्या मुळ्या असू द्या, त्याला किंमत आहे का? हो नाही. का? त्याच्यामध्ये संजीवनी मुळी नाही. संजीवनी. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी भाऊ काय गोडे भरणे येणे आहे का नाही. किंवा मोराच्या अंगी असोसे, पिसे आहाती डोळसे, परी एकली तिथी नसे तैसे ते का. जरी माणसापाशी बाह्य ज्ञान, शैक्षणिक ज्ञान कितीही असेल, पण अध्यात्म ज्ञान नसेल ना, तर त्याला उपयोग आहे का? नाही. त्याचं उदाहरण सांगितलंय. मोरांच्या पिसावरती मोरांचं पखे हजारो पिस आहेत. त्या हजारो पिसांना डोळा आहे का नाही. आपण सहज म्हणतो हा मोराचा पिस आहे, त्याला डोळा आहे. पण मोराला त्या पिसाळ्याच्या डोळ्यातनं पाहता येतं का? सुखदेव महाराज, पाहता येतं? नाही पाहता येत ना. मग पाहता कसं येतं? तर फक्त भगवंताने जे डोळे दिलेत, निसर्गाने जे 2 डोळे दिलेत, त्या डोळ्यांमधनच पाहावं लागतं ना, आहे का नाही. तसं पुढे जाऊन सांगितलंय, आईशे शास्त्र जात जाणं अवघे ज्याप्रमाणे, आणि अध्यात्म ज्ञाना वाचून ऐकलेने. बघा, ज्ञानोबाराय सांगता हे शास्त्र
कितीही मोठा असू द्या, पण त्याला जर अध्यात्म ज्ञानाची जर कास नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. विठ्ठल बघा, विचार करा, शैक्षणिक ज्ञान ही वाघिणीचा दूध म्हणून सांगितलंय आपल्याला. शैक्षणिक ज्ञान ही वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध पिणारा गुरगुर करतो, है का नाही? काय करतो? गुरगुर करतो. वाघिणीचं दूध गुरगुर करतं, पण ते दूध काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे हो? सुवर्ण पात्राची. वाघिणीचं दूध कुठेही साठलं जात नाही, ते फक्त सुवर्ण पात्रामध्येच मिळालं जातं, साठवलं जातं. तोच प्रकार आहे शैक्षणिक ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान तुमचं वाघिणीचं दूध असेल, पण माझं अध्यात्म ज्ञान हे सुवर्ण पात्र, ही एक विसरलं नाही पाहिजे. विठ्ठल या कार्यक्रमासाठी आपल्या पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, उदाहरणार्थ आपले विनेकरी बाबा, ख्यातनामक गायक, सुंदर असं ज्यांना भगवंताने सरस्वती ज्यांच्या जिभेवरती नांदते असे असणारे आपले माऊली महाराज रायगावकर, है का नाही? असणारे सुखदेव महाराज कुंभार खडकीचे आपलेच ग्रामस्थ आहेत, असणारे आलेकाले सुरवशी महाराज, अंजलीताई शिंदे, है का नाही? आपल्या ग्रामस्थ असणारे आणखीन बरेच आणि गायक मंडळी, है का नाही? सरोदे महाराज असतील, आमचे दिघीचे सेवक भाऊ असतील, आमचे वडील असतील, बाबा असतील. आपलं काय नाव आहे पक्वाचे महाराज? शुभम शिंदे वडगावकर. वा वा. बघा, तरणा भाग्यवंत ह्याला म्हणतात, है का नाही? कसा सुंदर असा पक्वा वाजवते, है का नाही? नाही तर आम्ही बाहेरच्या कीर्तनांमध्ये जातो, है का नाही? तिथं कसे असते तर आता तिथं तरी तुम्ही शोधून आणलंय तरणा भाग्यवंत, है का नाही? बाहेर गेल्यावर कसे असतात माहिती का? 50-55 पुढचे. आता गाणाऱ्याला काय गाव कळत नाही, कारण साथ मिळत नाही. गाणाऱ्याने गायचं, ह्यांनी नुसतं वाजवायचं, दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात, काय असं वाजवायला जमल का? नाही जमणार. असो, शुभम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले पेटी मास्टर, आपलं काय नाव? प्रतीक देशमुख, खडकीत आहेत का? वा वा, छान. सर्व तरुण आहेत, म्हणजे नाकारायला जागा नाही, है का नाही? सगळे तरुण 4-5 कवयन आहेत, आणि ह्यांच्या सानिध्यात जर आले ना, ह्यांच्या सानिध्यात आले तर उद्या भविष्यात आणखीन वाढ होईल. कारण ह्या सप्ताह सुवर्ण महोत्सवाचं आता शिकत 3रं वर्ष आहे, है का नाही? आणि भरपूर वर्ष आपल्याला शताब्दी पार करायची, पण शताब्दी पार करत असताना गळती नकोय, आपल्याला वाढ पाहिजे. काय वाढ? ही वाढ व्हावा म्हणून आपण भगवंताच्या चरणी विनवणी करून कीर्तनाला सुरुवात. वीडियो को एक बार और से देख लीजिएगा। तो दोस्तों, अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा। दोस्तों, अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो? चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा। मध्यवाडीचे साऊंड सिस्टम, कसरे मंडप, त्यांचेही चरणी नतमस्तक होतो. नाहीतर काय व्हायचं माहिती का? तुमच्या सर्वांची नावं घ्यायचो आणि त्यांचं नाव राहायचं. मग ते म्हणायचे, महाराज आम्ही इतकं तुमचा कुरूप असणारा आवाज एकदम गोल करून लोकांच्या कानावरती मधुर प्रकारे पोच करतो, त्याचं आम्हाला काय आहे का? नाही. तुमचाही चरणी नतमस्तक होतो. सर्व माता माऊली आहेत, सर्व वडील स्थानी असणारे तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी, कारण प्रभू तुम्ही महेश्वराच्या मूर्ती, है का नाही? तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आता सेवेकडे वळायचं. विठ्ठल अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा अभंगातून सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरे तेने मुक्ती चारी साधे. देवाचं द्वार म्हणजे कोणचं द्वार हो? देवाचं द्वार म्हणजे आपलं असणार हृदय, आणि हृदयामध्ये जर द्वार असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण आहे, बरं का?
देवाचं द्वार म्हणजे नामस्मरण नाही तर तुम्ही काय करता एखाद्या मंदिराचं द्वार समजताल ते द्वार नसून हृदयामध्ये असणारं जे आपलं हे हृदय आहे हे देऊळ आहे ह्या देवळाचं द्वार म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून काय सांगितलंय देवाची हे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्ती चारी साधे येण्या. जर तुम्हाला या संसारामधनं पुढे जायचं असेल इहलोकातून परलोकाला जायचं असेल तर तुम्हाला या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. पुढे जाऊन सांगतात तेने मुक्ती चारी साधे येण्या. बघा चार मुक्तीत बघा या आपल्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आपल्याला चार प्रकारच्या मुक्ती असतात. मुक्ती म्हणजे काय? मुक्त होणे या जन्म मरणातून काय होणे मुक्त होणे. पहिली मुक्ती कोणची सांगितली आपल्याला शास्त्रामध्ये पहिली मुक्ती म्हणजे सलोकता. सलोकता म्हणजे काय? भगवंत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वास्तव्य करणे म्हणजे सलोकता. म्हणजे आपला भगवंत कुठं आहे? वैकुंठामध्ये आहे. आपला भगवंत कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. आपला भगवंत कुठं आहे? आपला भगवंत कैलासामध्ये आहे. म्हणून आपण गेल्यानंतर आपल्या पूर्वजां गेल्यानंतर आपले वारसदार नाव टाकतात वैकुंठ वासी, स्वर्ग वासी, कैलास वासी, नरक वासी आपण टाकत नाही. कारण आपल्याला एवढी गॅरंटी असते की आपण नरकात जाऊ शकत नाही. का तर हा प्रदेश आस्थानिक संतांचा प्रदेश आहे आणि या संतांच्या प्रदेशामध्ये आपण कधीच अधोगतीच्या मार्गाला जाणार नाही. म्हणून सलोकता समीपता म्हणजे काय? भगवंताच्या जवळ जाऊन बसणे म्हणजे जवळ जाऊन वास्तव्य करणे म्हणजे समीपता. त्याला समीपता मुक्ती अशी म्हणतात. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की सायुज्यता. चौथी त्याच्या अगोदर स्वरूपता. बघा स्वरूपता मुक्ती म्हणजे काय? की भगवंतासारखं दिसणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. है का नाही? कसं? जर आपण भगवंताचं नाव घेतलं, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं जर ध्यान केलं तर आपल्याला भगवंताच्यातून आपल्यात बदल दिसत नाही. म्हणून म्हणावं लागलं गोविंद 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 ते काय आणि भेद नाही देवातया. एकदा भगवंताचं नामस्मरणाची तुला गोडी लागली ना तर तुला आणि भगवंताच्या तुझ्यात बदलच नाही. का नाही? स्वतः प्रभू रामचंद्र सांगतात. काय सांगतात तो? राम म्हणता राम होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे. बाबा रे जर माझं नामस्मरण जर केलं तर तुझ्यात आणि माझ्यात काहीच बदल नाही. म्हणजे ज्या ठिकाणी मी आहे तिथंच तू आहे आणि तू ज्या ठिकाणी आहे तिथंच मी आहे. आपल्या दोघांमध्ये अजिबात सुद्धा भेद नाही. म्हणून पुढे जाऊन सांगतात की सायुज्यता म्हणजे स्वतः भगवंतच होऊन जाणे या मुक्तीला सायुज्यता मुक्ती म्हणतात. विठ्ठल मग मानवाने विचारलं माऊली हे सगळं खरंय, चार मुक्ती आम्हाला पाहिजेत पण हे मिळण्यासाठी काय पाहिजे?
त्याला काहीतरी साधन केलं पाहिजे ना. मग माऊली सांगतात काहीच करायचं नाही, फक्त काय म्हणायचं, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मग आम्हाला हे पुण्य कमवण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा तुम्ही म्हणताय, पण हे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा कुठं जात असताना म्हणलं पाहिजे हो. काशीला, कुंभमेळ्याला, कुठं त्यावेळेस सांगितलं जातं, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुला कुठं जायची गरज नाही, जिथं भगवंताचं नामस्मरण करशील ना तिथं स्वतः भगवंत येईल, भगवंत. मग आम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणतो, पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटल्यानंतर त्याचं पुण्याचं फळ, ते पुण्याचं फळ अमाप आहे. त्या पुण्याच्या फळाला मोजमाप नाही, त्याची तुम्ही गणनाच करू शकत नाही. मग हे करण्यासाठी काय पाहिजे हो? काही नाही पाहिजे. आम्ही आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही प्रपंचिक माणसं आहेत, उद्या आम्हाला ज्वारी काढायची, गहू काढायचा आहे, काय ते कीर्तनाचं खरं, ती कीर्तन आहे. महाराज लोकांना काही धंदा नाही आणि गावकऱ्यांना काही काम नाही, आम्हाला काम भरपूर आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही आता झोपा काढल्या पाहिजेत. अरे झोपा, पण कामामध्ये काम, मुखे बोला राम राम. मग अरे बाबा रे, आसोने संसारे जीवा वेगू करे. तुम्ही संसारामध्ये काम करत असताना सुद्धा तुम्हाला ह्या नामाचा उच्चार करता येतो. कसा? तोंडाने. कसा? तोंडाने. कसा करायचा? राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 बघा बरं, रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी काय भांडवल लागलं का आपल्याला? काहीच नाही, फक्त मनाचा मोठेपणा पाहिजे आणि तोंडामध्ये भगवंताचं नाव येण्याची इच्छा पाहिजे. सहज सहज जुळतं, आहे का नाही? मग तुम्ही म्हणता हे रामकृष्ण हरी हे जप करण्यासाठी कुणी सांगितलं? ज्ञानोबराय सांगतात, हे माझं पदरच नाही, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. ह्या सगळ्यांनी मला सांगितलं असेल कुणी तर हे व्यास मुनींनी सांगितलंय. तेच मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला मग आता तुम्ही म्हणता महाराज पुण्य तर आम्हाला कमवायचंय बरं का. पुण्य कशाने मिळतो? पुण्य मिळवण्यासाठी आधी काहीतरी दिलं पाहिजे, है का नाही? तपे विना दैवत, विदल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे, है का नाही? तप केल्याशिवाय आणि दिल्याशिवाय मिळत नाही. बघा, जसं आपलं शरीर शुद्ध करण्याची गरज आहे का नाही? शरीर शुद्ध करण्याची गरज आहे म्हणजे नित्य नियमाने आंघोळ करण्याची गरज आहे. जसं शरीर शुद्ध करण्यासाठी आपल्याला आंघोळीची गरज आहे ना, तसं आपलं द्रव्य धन शुद्ध करण्यासाठी दानाची गरज आहे. दान. दान म्हणजे काय हो?
जे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दिलेली वस्तू किंवा दिलेलं सहकार्य, केलेलं सहकार्य याला दान म्हणतात, आहे का नाही? दान देऊन टाकायचं. आता दानाचे 3 प्रकार आहेत बघा. दानाचे प्रकार किती? 3. एक राजस, दुसरं तामस, तिसरं सात्विक. राजस दान देणं म्हणजे व्यवहार झाला, व्यवहार. बघा, राजस दान देतो आपण, पण कधी? कुणाच्या तरी लग्नामध्ये, कुणाच्या तरी कार्यामध्ये दान देतो. का? त्यांनी आपल्याला किती आयर केला? 500 रुपये आयर केला. किती रुपये? 500 रुपये आयर केला. मग आपण 400 करायचा का 500 करायचा हे आपल्याला कळत नाही लवकर. मग बळच जगाच्या लाजक आपण 500 रुपये, त्याने 500 दिला ना, मग आपण 500 द्यायचा. त्याला उपयोग आहे का? त्याला उपयोग नाही. ते राजस दान झालं. बघा, आता तुम्हाला नाही समजायचं, पण आपल्या माता माऊलींना समजल. आपल्या माता माऊली सुद्धा दान करतात. काय दान करतात माहिती? बघा, वस्त्र दान करतात, वस्त्र दान. बघा, मी सांगतो काय, महाराज सांगतात, आहे का नाही? माता माऊली दान करतात, वस्त्र दान, आहे का नाही? बघा, आपल्या इथं जर एखादा अतिथी आला, एखादी पाहुणी आली, तर आपण काय करतो? तिला एखादी साडी नेसवतो. साडी, आहे का नाही? नेसवता का नाही माऊली? हो, साडी, बरोबर आहे, नेसवता. पण ती साडी नेसवत असताना तुम्ही खरं सांगा बरं, समानता पाहता का तुझ्या भाव करता? समानता पाहता का तुझ्या भाव करता? समानता पाहता, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सत्य बोलतोय का नाही? समानता पाहता, आहे का नाही? तुमची बहीण आली आणि तुमच्या मालकाची बहीण आली, किती समानता पाहता? म्हणजे तुमची बहीण म्हणजे आली आणि मालकाची बहीण म्हणजे तुमची नणंद बाई आली, तर किती समानता पाहता? सारख्या साड्या आणणार तुम्ही, आहे का नाही? सारख्या साड्या आणणार तुम्ही. काय अहो, मी सुद्धा तसंच झालं. काय झालं माहितीये का आबा? बघा, मला आज मी करमाळ्याला गेलो समजा, आणि करमाळ्याला गेल्यानंतर मला तो शर्ट आहे ना, शर्ट आवडला, म्हणून मी ते शर्ट घेऊन आलो. शर्ट घेऊन आल्यानंतर तो शर्ट होता 2000 रुपयाचा. किती हजार रुपयाचा? 2000. कीर्तनामध्ये फेका हाणल्या तरी चालते, असो. 2000 रुपयाचा शर्ट आणला. बायको आल्या म्हणली, बाई केवढा महागात आहे हो, किती सुंदर आहे. मी म्हणलं काय नाही, सेल लागले, पैसे काय लय लागले नाही. म्हणले केवढ्याच आहे? मी म्हणलं काय नाही, फक्त 250 रुपयाचा आहे. काय म्हणलं? फक्त 250 रुपयाचा आहे. बायको म्हणली, एवढा मोठा भारी शर्ट फक्त 250 रुपयाचा आहे. मी म्हणलं फक्त 250 रुपयाचा आहे का नाही? खरंच 250 रुपयाचा आहे. म्हणलं 250 रुपयाचा आहे. कोणा शपथ? 250 रुपयाचा आहे. बाई म्हणले लकी ड्रॉ लागला, हा काही 250, उद्या माझा भाव येणार आहे. मग काय करा? हे शब्द कोणाला होईल? माझ्या भावाला होईल. आले का नाही आलं? तशीच आलं का? ह्यांच्यावर सुद्धा आले बघा. कशी माहितीये का? आता ह्या गेल्या गावाला. कोणाच्या गावाला? पाहुण्यांच्या गावाला. पाहुण्यांच्या गावाला गेल्यानंतर ती पाहुणीबाई ह्यांच्यापेक्षा चाप्टर होती, म्हणजे हुशार होती, जरा चंचल होती, चंचल. आणि ती चंचल असल्या कारणाने त्यांनी काय केली? त्यांना बी कोणातून तरी आयर आलता, ती साडी ह्यांना नेसवली. एकच साडी एका वर्षामध्ये कमीत कमी 100 जागेवर फिरते, बर का? ते साडी त्यांनी ह्यांना नेसवली, म्हणजे त्यांना म्हणतात बोबाटा वारणे, आहे का नाही? जीव आल्यावर बोबाटा वारणे. नाही तर माणूस म्हणतो काय त्या दोनाच्या गावाला जायचंय, साधं पटकूर सुद्धा नेसवलं नाही. म्हणून ती पद्धत निघली. 100 रुपयाला साड्या मिळतात, आहे का नाही? आता त्या 100 रुपयाला साड्या मिळतात, त्या माऊलीने ह्या माऊलीला नेसवली. आता ही माऊली म्हणली, असं आहे काय? तूच लय चॅप्टर आहे काय? तुझ्यापेक्षा मी चॅप्टर जास्त आहे. आता काय चॅप्टर जास्त आहे माहितीये? हिने लग्न झाल्यापासून 1 वर्षाच्या आत घर फोडलं. काय झालं आबा? 25 वर्ष भाऊ भाऊ आई वडील एकत्र राहतात का जन्मलं की व्हायला निघतात? 25 वर्ष भाऊ भाऊ एका घरामध्ये सुखाने नांदतात. आपलं लग्न झालं की 1 वर्षामध्ये आपण बाजूला निघतो. कुणाचं ऐकून? आपल्या धर्मपत्नी. मग मला सांगा, त्या माऊलीने ह्या माऊलीला
वारीला दान म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. ते दान नाही. मग कोणचं दान पाहिजे हो? निस्वार्थपणाने केलेलं, कुठलंही स्वार्थ न पाहता केलेला दानाला दान म्हणतात. मग ते नाचेल दान झालं. तामस दानामध्ये आज तुम्ही करमाळ्याला गेलात आणि करमाळ्याला गेल्यानंतर आपल्याला सांगितलं की आंधळ्या पांगळ्यांना दान द्या, म्हणजे 10 रुपये का होईना तुम्ही द्या, आहे का नाही? पण आता आंधळ्या पांगळ्यांवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. बघा, कोण जर पंढरीची महिन्याची वारी करत असेल ना, बघा पंढरीची महिन्याची कोण वारी जर करत असेल तर हाताला कापड बांधून झोपणारी बरीचशी आंधळी पांगळी दिसतात का नाही? तसाच एक दारुडा आंधळ्या पांगळ्याच्या वेशामध्ये आलता आणि आंधळ्या पांगळ्याच्या वेशामध्ये आल्यानंतर तो काय करायचा? येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना भिक्षा मागायचा उदरनिर्वाहासाठी. आता मला सांगा, आपल्या वारकऱ्यांचा स्वभाव हळवा आहे का नाही? आपल्या वारकऱ्यांचा स्वभाव हळवा आहे. हळवा असल्या कारणाने आपण सहज 10 रुपयाची नोट देतो. आता 10 रुपयाची नोट दिल्यानंतर त्यांनी त्याचा जर सद्भाव वापर केला, सदुपयोग केला तर आपल्याला पुण्य लागतं, नाहीतर पाप लागतं, पाप. मग तुम्ही म्हणता कसं काय? असंच एका वारकऱ्याने त्या आंधळ्या पांगळ्याचं रूप घेऊन आलेल्या दारुड्याला दिला आणि त्या दारुड्याने काय केलं? ते 10 रुपये घेऊन असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरेच पैसे 100-200 रुपये कमवले आणि 100-200 रुपये कमवले. आता त्या माणसाने त्या घेतलेल्या वेशात घेतलेल्या सदग्रस्ताने समजा ते 200 रुपये जर घरामध्ये प्रपंचामध्ये सन्मार्गाला लावलं तर पुण्य मिळत, आहे का नाही? आणि त्याने त्याच पैशाची दारू पिऊन घरी जाऊन बायका पोरांना मारलं तर काय होईल सांगा बरं? पाप होईल. म्हणून हे तामस दान झालं बरं का. आणि सात्विक दानामध्ये काय की सात्विक दान म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलेल्या दानाला सात्विक दान म्हणतात. विठ्ठल म्हणून करीत जा. सप्ताहामध्ये अन्नदान नित्य नेमाने करत जावा. एकट्याला जर सहाय्य नाही झालं तर 4-5 जणांनी मिळून अन्नदान केलं पाहिजे. कारण सर्वात श्रेष्ठ दान जर काय असेल तर अन्नदान आहे बरं का. अन्नदाना पाठोपाठ द्रव्यदान आहे बघा. अन्नदाना पाठोपाठ द्रव्यदान आहे. म्हणजे द्रव्यदान कशासाठी लागतं? द्रव्यदान एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा जर कार्यक्रम करायचं म्हटलं तर मोफत कोणी करणार नाही. महाराज जरी लय तत्वज्ञानाच्या भाषेत सांगत असला तरी कीर्तन झाल्यानंतर पाकीचं चापसाची सवय महाराज लोक बर का. त्याच्यामुळे एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम करण्यासाठी भांडवल लागत आहे का नाही? त्याच्यामुळे भांडवल देत जावा, अन्नदान करत जावा आणि ह्याच्यापैकी काहीच नाही जमलं ना तरी श्रमदान तरी करत जावा बर का. आणि श्रमदान कोणचं? मग तुम्ही जागा जाते आहे का नाही, किंवा विना पहारा देणे आहे का नाही, टाळ घेऊन उभा राहणे. पण सगळ्यात गोष्ट अशी होती महाराज, तुम्ही सगळं कष्ट करता पण गावोगाव अशी परिस्थिती की विना पहारा कुणीच बजवत नाही का? काय होतंय बरं विना पहाऱ्याला? विना पहाऱ्यासारखा पुण्याचा पहारा कोणचा नाही. कारण विना कोणाच्या हातात आहे? नारद मुनींच्या हातात आहे. ज्याच्या हातामध्ये विना आहे तो नारद मुनींचा अवतार असतो, नारद मुनी नसतो. नारद मुनीला काम काय असतं? कळी करणे, बसल्या बसल्या कळी करणे. आता जाऊ द्या, हे 1-2 तासाचा कार्यक्रम आहे म्हणून द्या सोडून. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्या विनेकऱ्यापाशी बसायचं बघा. खडकी गावापासून करमाळा तालुक्यापासून अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचा सगळा कारभार त्या विनेवाल्यापाशी असतो. फक्त त्याच्यापाशी 2-4 माणसं बसून बघा. पण तो पुण्याचा पहारा आहे. तो पुण्याचा पहारा करत असताना रामकृष्ण हरी म्हटलं ना तर तुम्हाला 7 दिवस इतकं पुण्य गळण की त्याच्या पुण्याला गणाला लागणार नाही. विठ्ठल आणि ह्या गोष्टी जर नाही केल्या बर का तर मग भगवंत त्याचा अवतार दाखवतो. काय करतो? त्याचा
अवतार दाखवतो आणि अवतार दाखवल्यानंतर मग आपण एका जागेवर चितपट पडून राहतो. काय करून राहतो? एका जाग्यावर चितपट पडून राहतो. एका दिवशी असंच कीर्तनाला बाहेर गावी गेलो आणि बाहेर गावी गेल्यानंतर नामांकित एक पाटील होता. पाटील नामांकित, काही देणं घेणं नाही पण नाव घेणं महत्वाचं ठरायचं त्या कीर्तनामध्ये. त्या पाटलाचं नाव घेतलंच पाहिजे तरच कीर्तनकाराला किंमत, नाहीतर पुढल्या वर्षी कीर्तनकार येणार नाही का माझं नावच घेतलं नाही. असे पाटलं असतात गावोगाव. त्या पाटलाला महाराज काही दिवसांनी पॅरेलेसचा झटका झाला. काय झाला? पॅरेलेसचा झटका झाला आणि पॅरेलेसचा झटका झालेल्या माणसाला एका जागेवर बसवत नाही. तो सारखा ह्या जागेवर त्या जागेवर त्या जागेवर त्या जागेवर त्या जागेवर त्या जागेवर पळत जातो. काय करतो? पळत जातो. जातो का? नाही. बघा, पॅरेलेस झालेल्या माणसाला एका जागेवरती गप पडून राहावं लागतं. गप पडून का? कशामुळं? की त्याच्या शरीरातला सगळा त्राण निघून जातो. त्राण, आणि त्राण निघून गेल्यावरती चितपट पडतो. शरीर अवयव देत काम देत नाही. मग आपल्यासारखी भेटायला जातात, हाय का नाही? काय करतात? चला बुवा आता पाटील काही दिवसाचा आपल्याला सोबती म्हणून गावकरी भेटायला जातात. गावकरी भेटायला गेल्यानंतर नाते गोते भेटायला येतात. नाते गोते भेटायला आल्यानंतर फक्त नात्या गोत्यातल्यांच्या गप्पा ऐकायची बरं का. काय करायच्या? फक्त गप्पा ऐकायच्या. कीर्तन झाल्यानंतर मला समजलं महाराज म्हणले आपल्या गावातल्या पाटलाला पॅरेलेस झालाय आणि पॅरेलेस झाल्यानंतर चला म्हणलं भेटायला. कीर्तन झाल्यानंतर भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर पाटील गप पडलेलं, नुसतं डोळं उघड ठेवून आकाशाकडे तोंड करून गप पडलेलं. कोणी पाणी चमच्याने पाणी घातलं तेवढंच पेणे, दूध ओतलं तेवढंच पेणे, ज्यूस ओतलं तेवढंच पेणे, हालचाल करणे नाही. मग आता त्या पाटलाच्या पाहुण्यांमध्ये एक पाहुणी त्या पाटलाची बहीण होती. बघा काय होती? त्या पाटलाची बहीण होती. त्या बहिणीला त्या पाटलाची इतकी दया यायची, इतकी दया यायची, नुसती फुसफुस 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 रडायची. आता रडताना महिला अग्रेसर आहेत बरं का. रडताना महिला अग्रेसर आहेत. महिलांसारखं रडू कुणीच नाही, कुणाला जमणार नाही महिलांसारखं रडणं. बघा तुम्ही, महिला रडल्या की माणसाला 75% स्वभावामध्ये बदल होत असतो. त्या पाटलाची बहीण नुसती फुसफुस फुसफुस रडायची आणि रडल्यानंतर ती काय करायची माहितीये का? वेगळं काहीतरी बोलायची. काय बोलायची? की काय देवा तुझ्या घरी न्याय, काय देवा तुझ्या घरी न्याय. अरे बाबा जळता जळना पण देव खाऊ देना. काय झालं? घरी जळता जळना पण देव खाऊ देना. मला सांगा, जर दानच नाही केलं तर भगवंत काय करतो? खाऊ देत नाही. म्हणून काय करायचा? दान देत जा. विठ्ठला पण हे करत असताना बघा, हे करत असताना आपल्याला महाराज काय सांगतात? अभंगाचं देवाची द्वारी उपासना करी, 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 देवाची द्वारी उपासना देवी मुक्ती जानी
गोष्टी जर मिळवायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? हरी 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 मुखाने म्हणावं लागेल, मुखाने. मग हरी 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 आपल्या पुरतच आहे का? हरी हरी हा जो कुणी केला हो? हरी 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 मंत्र हा म्हणती देवाच्या मुखया मोक्ष. हा जर भगवंताने शिवाने केलाय म्हणजे भगवान महादेवाने केलाय. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाच्या तया मोक्ष. तुम्हाला कुठं जायची गरज नाही हो. साधं तुम्ही ह्या परमार्थामध्ये करत असताना हरिपाठाला जरी उभा राहिलात ना, हरिपाठाला तुम्हाला काहीच नाही जमलं ना, नुसता हरिपाठाला जरी उभा राहिलात ना, हरिपाठाला तरी तुम्हाला पुण्य घडतं. का? कारण हरिपाठामध्ये हरी हरी हा शब्द 108 वेळा येतो. बघा बघा, हरिपाठामध्ये हरी हरी हा शब्द 108 वेळा येतो. आणि मग जर 108 वेळा जर हा शब्द आपल्यापासून जर आला तर आपल्याला एक तप केल्याचं पुण्य मिळतं. विठ्ठला मग हरी हरीच का म्हणायचं? हरी हरी का म्हणायचं? तर हरी हरी ह्याच्यासाठी म्हणायचं, हरी उच्चारणे मंत्र हा अगाध पळे बुद्धबाधा बेने देते. हरीचा उच्चार केल्यानंतर तुम्हाला कशाचीच बाधा होणार नाही. आणि बाधा नाही झाली तुम्हाला मोक्ष प्राप्ती नक्की होणार. विठ्ठला ह्या हरीच्या जपाचा इतका महिमा मोठा आहे. पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता. हरिपाठ कीर्ती मुझे मेरी गाय, हरिपाठ कीर्ती मुझे मेरी गाय, हरिपाठ कीर्ती मुझे मेरी गाय, हरिपाठ कीर्ती मुझे मेरी गाय. पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता, पवित्र दिव्य देवता. तुमचा देह कितीही अपवित्र असला तर पवित्र करायचं सामर्थ्य या हरीच्या नामामध्ये. बरं का? बघा, जर तुम्हाला दृष्टांत सांगायचं झालं तर भागवत ग्रंथामध्ये महाराज एक सुंदर प्रकरण आहे, त्याला गोकर्ण म्हणतात. गोकर्ण प्रकरण आहे. तो गोकर्णाचा इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर तुमच्या पुढे थोडा आख्यान मांडतो. ज्या वेळेस ह्या भागवत ग्रंथामध्ये असं सांगण्यात आलंय की तुंगभद्रा नदी, बघा आपल्याला सीना माता एक नदी वरदायिनी, तशी तुंगभद्रा नदी एक वरदायिनी होती. आणि त्या तुंगभद्रा नदीमध्ये एक उत्तम गाव होतं. उत्तम गाव काय होतं? उत्तम नावाचं गाव होतं. आणि उत्तम नावाच्या गावामध्ये काय होतं? आत्मदेव नावाचा एक गृहस्थ राहत होता. बघा, तुंगभद्रा नदीच्या काठी उत्तम गाव वसलेलं होतं. आणि त्या उत्तम गावामध्ये आत्मदेव नावाचा एक सद्ग्रस्त राहत होता. त्या सद्ग्रस्ताला भगवंताच्या कृपेने एक सुंदर अशी पत्नी मिळाली होती. तिचं नाव होतं दुंदोली. काय नाव होतं तिचं? दुंदोली. आणि ती दुंदोली सुंदर होती पण विचाराने कुरूप होती. बघा, वरून शरीराने सुंदर असलेली व्यक्ती मनाने सुंदर प्रांजळ असं नाही का? की त्यांना गर्व येतो. गर्व कशाचा? मी सुंदर आहे, मी रूपवान आहे. तसंच त्या दुंदोलीला त्या सुंदरतेचा गर्व होता. आणि जिथं गर्व असतो ना तिथं अधर्म असतो. अधर्म. म्हणून त्या दुंदोलीला गर्व होता. पण हो, आत्मदेव नावाचा जो सद्ग्रस्त होता तो काही दिवसानंतर चिंताग्रस्त झाला. काय झाला? चिंताग्रस्त झाला. कशामुळं? धनदौलतीमुळं नाही. कशामुळं? प्रतिष्ठेमुळं नाही. कशासाठी? तर पोटी संतान नव्हतं म्हणून.
काय नव्हतं? पोटी संतान नव्हतं म्हणून चिंताग्रस्त होता. बघा, आपल्या जर घरामध्ये भरमसाठ संपत्ती असेल आणि त्या संपत्तीला वारसदार नसेल तर माणूस एका जागेवर बसून राहतो का? नाही. दवाखान्यात पालतं घालतो, दवाखाने पालत घालतो, तिथं नाही भागलं तर मग देवांना नवस करतो, देव देवतांना नवस करतो, तिथून जरी नाही भागलं तर मग देवऋषांना नवस करतील. बघा, कुणाला नवस करते? देवऋषाला. आता त्या देवऋषाला त्याच पडकं घर बांधायला जमत नाही, तर आपल्याला काय तो तृप्त करणार आहे? हीच परिस्थिती त्या आत्मदेव नावाच्या सद्ग्रस्ताची झाली. तो वनामध्ये गेला, सैर भैर भटकत होता, त्याला एका जागेवरती बसवत नव्हतं, म्हणून तो अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर एका झाडाखाली भगवंताचं नामस्मरण करत बसला. भगवंताचं नामस्मरण करत असताना भगवंताला दया आली. भगवंताने साधूचा वेश धारण केला आणि साधूचा वेश धारण केल्यानंतर त्याच्या समोर प्रकट झाले आणि सांगितलं, हे वत्सा, कशासाठी चिंताग्रस्त आहे? त्याने नतमस्तक झाले. आत्मदेव सद्ग्रस्त त्या साधूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि साधूंना नमस्कार केला आणि साधूंना सांगितलं, साधू मुनी, माझ्या घरामध्ये भरमसाठ धनदौलत आहे, पण माझ्या घरामध्ये संतान नाही. त्यांनी सांगितलं, काळजी करायचं कारण नाही. अरे, एकदा जर भगवंताच्या मनामध्ये आलं तर तुला निश्चित ते काय करणार? फळ देणार. म्हणून त्यांनी काय केलं? एका झाडाचं फळ घेतलं आणि एका झाडाचं फळ घेतलं आणि त्या आत्मदेव नावाच्या सद्ग्रस्ताला दिलं. त्यांनी ते फळ घेतलं आणि सांगितलं, तुझी पत्नी धुंदोली आहे ना, त्या धुंदोलीला हे फळ दे, त्या धुंदोलीला एक अपत्य त्या फळापासून मिळेल. मग त्या आत्मदेवाचा विश्वास साधू संतांवर होता, भगवंतावर होता. त्याने नतमस्तक झाला आणि घरी आला. आनंदाने घरी आल्यानंतर त्या धुंदोलीला सांगितलं, मला साधूंनी हे फळ दिलंय, ते फळ तू काय कर? सेवन कर, आपल्याला निश्चितच पुत्र प्राप्ती होईल. त्या धुंदोलीच्या मनामध्ये आलं, पण आतमधनं एक मन होतं. त्या मनाने सांगितलं, अगं म्हणजे ह्या ज्ञानाच्या युगामध्ये असल्या साधू आणि कुठे संतांवर विश्वास असतो का? काय खरं नाही म्हणले, ते फळ विषारी असू शकतं. तुझा नवरा तुला काय करीन? काहीतरी चालून मारीन आणि दुसरी पत्नी करीन, ही कारस्थान आहे म्हणले. म्हणून काय कर? ते फळ खाऊ नको. काय करू नको? ते फळ खाऊ नको. त्या धुंदोलीने ते ऐकलं आणि फळ काय केलं? गुरांच्या गोठ्यामध्ये टाकून दिलं. त्या गुरांच्या गोठ्यामध्ये एक गावरान गाय होती. त्या गायीने ते फळ खाल्लं. ते फळ खाल्ल्यानंतर फळ खाल्लं गेलं गायीने. हिने खाल्लं काय, गायीने खाल्लं काय? फरक काय? काहीच नाही. बरोबर आहे. तसं फरक त्या गायीला झाला, पण हिला काहीच नाही. मग हिची बहीण तिच्यासारखीच पवित्र विचाराची होती. कुणाची? धुंदोलीची. हिने लगेच त्या बहिणीला फोन केला. त्या काळामध्ये फोन नव्हता, पण आताच्या युगाप्रमाणे बोललं पाहिजे. त्याने लगेच फोन केला. अगं म्हणले, माझा नवरा वनामध्ये गेला, कसला साधू मिळाला म्हणले. त्याला महिन्या मागून महिने गेले आणि प्रसूतीचा वेळ झाला. तिची बहीण प्रसूत झाली, पण विचाराने कुरूप होती. कुरूपच मुलगा जन्माला आला. हिने ते गाठुडं सोडलं आणि फेकून दिलं आणि त्या बहिणीकडे काय केलं? बहिणीचं मुलं अपत्य स्वीकारलं आणि त्या मुलाचं नाव ठेवलं दुंदुकारी. काय नाव ठेवलं? दुंदुलीचा मुलगा दुंदुकारी. जशी हिची अवस्था झाली तशीच त्या अवस्था गोमातेची झाली. त्या गोमातेला दिवसा मागून दिवस गेले, महिने पडले. त्या गोमाता प्रसूत झाली आणि प्रसूत झाल्यानंतर साधूच्या प्रसादापासून तो गर्भ राहिला होता, हे का नाही? म्हणून त्या साधूचा प्रसादापासून जो गर्भ राहिला त्याच्यापासून एक मुलगा जन्माला. देह मानवाचा, पण कान मात्र गायीसारखे. म्हणून त्याला गोकर्ण नाव देण्यात आलं. काय देण्यात आलं? गोकर्ण नाव देण्यात आलं. गोकर्ण नाव देण्यात आल्यानंतर सगळं गाव समाज पाहायला आला की गायीला मुलगा झाला, गायीला मुलगा झाला, गायीला मुलगा झाला. काय आश्चर्य, काय आश्चर्य. काय काय म्हणले, कलियुग ही. त्या कलियुगामध्ये काही होते.
आहे का नाही? कलियुगामध्ये काही बघायला मिळतंय. असो, त्या गोकर्णाला ह्या आत्मदेव नावाच्या सद्ग्रस्ताने जवळ घेतलं, त्याचं पालन पोषण केलं. पण धुंदुली त्या धुंदुकारीला जीव लावायची आणि ह्या गोकर्णाचा तिरस्कार करायची. मला सांगा, तिरस्कार सहन नाही झाला म्हणून गोकर्णाने घर सोडलं. का? की गोकर्ण हा पंडित विचारांचा होता, गोकर्ण हा संतांच्या विचाराचा होता. आणि ह्या धुंदुलीचा मुलगा जो होता ना, धुंदुकारी, तो भ्रष्ट विचारांचा होता, भ्रष्ट. म्हणून भ्रष्ट विचारांचा असल्या कारणाने ह्याला काय झालं, फक्त आयतं खायची सवय लागली. आणि ह्या गोकर्णाने आपलं अरण्यामध्ये गेला, त्यावेळेस शाळा नव्हत्या. त्या अरण्यामध्ये गेल्यानंतर तप केलं, जप केलं आणि त्यातून त्याने काय केले, एक शक्ती प्रदान केली. शक्ती प्रदान करून तो सामर्थ्यवान झाला. पण इकडं परिस्थिती उलटी झाली. ह्या धुंदुकारीने आई वडिलांचा छळ करायला चालू केलं आणि आई वडिलांचा छळ करायला चालू केल्यानंतर वडिलांवर सुद्धा हात उचलला. एक दिवस काय झालं, वडिलांवर सुद्धा हात उचलला, वडिलांना मारलं, हाणलं आणि घरातनं बाहेर काढलं. मग तो आत्मदेव नावाचा ग्रस्त जंगलामध्ये गेला. आपल्याला मुलांनी बाहेर काढल्यानंतर आपण कुठं जातो, रानात जाऊन बसतो, आहे का नाही? तशाच प्रकारे तो वनामध्ये गेला. भटकंती करत असताना गोकर्णाची भेट झाली. गोकर्णाची भेट झाल्यानंतर त्याने सगळा इतिहास गोकर्णाला सांगितला. गोकर्णाला वडिलांची दया आली. त्यांनी सांगितलं, बाबा, आतापर्यंत जसा मी उदरनिर्वाह करतो, माझा उदरनिर्वाह करत असताना मी तुमचा सुद्धा पालन पोषण करत, तुम्ही इथंच राहा, आता घरी जाऊ नका. आत्मदेव नावाचा ग्रस्त त्या गोकर्णापाशी राहायला लागला. आणि धुंदुकारी तो वीडियो को एक बार और से देख लीजिएगा। तो दोस्तों, अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा। दोस्तों, अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो, तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो। मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा। संपत्ती विकून टाकली, फक्त राहतं घर राहिलं. राहतं घर राहिल्यानंतर तो काय करायला लागला, कामाला जायला लागला. कामावर तर काही भागाना, म्हणून तो काय करायला लागला, चोऱ्या करायला लागला. आणि चोऱ्या करत असताना, छोट्या मोठ्या चोऱ्या करत असताना एका राजवाड्यामध्ये गेला एक दिवस आणि राजवाड्यामध्ये दरोडा टाकला. राजवाड्यामध्ये दरोडा टाकल्यानंतर राजवाड्यामध्ये कालवा झाला. शिपायांमार्फत धावपळ चालू झाली की आपल्या राजवाड्यामध्ये चोर घुसला आणि त्यांनी चोरी केली. मला सांगा, राजा बोला आणि दल हललं. राजाने सैन्य सोडलं, म्हणले गावातला चोर असेल तर त्याला सोडू नका, लवकर चोर शोधून काढा. आता धुंदुकारीला वाटलं, जर राजाने जर आपल्याला ओळखलं, राजाने जर आपल्याला शिक्षा दिली तर काय होणार आहे, आपल्याला मृत्यूदंड मिळणार आहे, मृत्यूदंड. मग हा मृत्यूदंड राजाकडून बदनामी करून मिळण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, आता स्वतः जीवन संपवलं पाहिजे, संपवलं पाहिजे. म्हणून त्यांनी सुद्धा काय केले, आत्महत्या केली. आणि आपलं शास्त्र सांगतं, आत्महत्या केलेल्या माणसाला सद्गती मिळत नाही. तो कुठं राहतो, पिशाच्य योनीमध्ये भटकंती करत राहतो. मग काय खातो तो, इतर पडलेलं अन्न खातो, इतर पडलेलं अन्न खातो. मग नाही का, ह्याला त्रास दे, त्याला त्रास दे, असं प्रकार घडते. तसाच तो प्रकार घडायला लागला, त्याचं जीवन संपल्या गेलं. पण गोकर्णाला वाटलं, आता काय केलं पाहिजे, आता इथलं कार्य आपलं संपलंय, आपण आता कुठे गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे. त्याला घरी जायची बुद्धी कशामुळे सुचली, की त्याला सुद्धा समजलं की धुंदकारीने आत्महत्या केली आणि आता तो राहत्या घरामध्ये कोणी सुद्धा नाही. ह्याला वाटलं, गोकर्णाला वाटलं, आता आपण आपल्या घरी आता गेलं पाहिजे. गोकर्ण आला, गोकर्णा बरोबर आत्मदेव सुद्धा सद्ग्रस्त आला. दोघही वास्तव्य करायला लागले. वास्तव्य करत असताना संध्याकाळच्या 12 वाजता, बघा, झोपल्यावर संध्याकाळच्या 12 वाजता अभद्र चिन्ह त्या गोकर्णाला दिसायला लागले. बघा काय झाले, अभद्र चिन्ह गोकर्णाला दिसायला लागले. आता गोकर्ण सामर्थ्यवान होता. काय होता, गोकर्ण
सामर्थ्यवान होता, पण हा जो धुंदुकारी त्याला त्रास देत होता, त्या धुंदुकारीला सांगितलं कोण असेल ते सामोरे ये, नाही तर तुला मी ह्या योग मायेच्या योग अभ्यासाच्या बळावरती तुला आहे हित भस्म करू शकतो. आता धुंदुकारीला वाटलं आता आपण ह्या भूत पिशाच्या योनीमध्ये आहे, उद्या आणखी कुठली योनी प्राप्त होती, म्हणून तो डायरेक्ट प्रकट झाला आणि त्याला सांगितलं दादा मी जे काही ज्या कर्म केले वाईट कर्म केले त्याच्यामुळं मला मुक्ती मिळत नाही. मग काय केलं पाहिजे, म्हणून गोकर्णाने एक पर्याय निवडला, त्याच्यावरती सोल्युशन काढलं आहे का नाही, आपल्या इंग्रजी भाषेमध्ये उपाय काढला. तो उपाय काय काढला माहितीये का, त्याने काय सांगितलं की बाबा आता ह्याला जर ह्या पिशाच्या योनीमधनं जर मुक्ती प्राप्त व्हायची असेल तर त्याला फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाची गरज आहे. मग गोकर्णाने काय केलं, नामस्मरण कसं असावा, 1 दिवसाचं 2 दिवसाचं नाही, नामस्मरण 7 दिवसाचं असावा. का बरं, सप्ताह कधीच 1 दिवसाचा नसावा, सप्ताह कधीच 2 दिवसाचा नसावा, सप्ताह 7 दिवसाचा असावा. नाहीतर पंचांच्या मनामध्ये आलं आता सुवर्ण महोत्सव तर करायचा आहे, पण काय नाही 1 दिवसाचा केला तरी चालतो बरं का, काय करायचा 1 दिवसाचा असला तरी चालतो. हा आपला घोर गैरसमज आहे. सप्ताह 7 दिवसाचा असावा, कारण ह्या सप्ताहामध्ये 7 दिवस आहेत. किती 7? बघा आज सप्ताह मंगळवार आहे ना, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार, किती दिवस झाले 7. मंगळवारी काला असतो आहे का नाही. मग भगवंताला जर बोलून घ्यायचं असेल तर आपल्याला सप्ताहाची काय करावं लागेल, स्थापना करावं लागेल. मग त्याने सांगितलं एक काम कर, आता तुला मुक्ती मिळण्यासाठी भगवंताशिवाय पर्याय नाही. मग मी काय करेल, हरी नामाचा सप्ताह करेल, भगवंताचं नामस्मरण करेल. मग ह्याने सांगितलं भगवंताचं नामस्मरण जिथे तिथं माझं वास्तव्य नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणतो जेवाच्या तया मोक्ष, पण मला तिथं नाही ना. हरी उच्चारणे मंत्र आगाधन पळे भूत बाधा बेले तेथे, मी भूत आहे, मला तेथे राहायला जागा नाही. मग मला काय करशील, मग गोकर्णाने सांगितलं एक काम करेल, मी धर्म मंडप देईल. काय करेल, धर्म मंडप देईल, आणि धर्म मंडपामध्ये मी नामस्मरण करल, पण तुला राहायची जागा धर्म मंडपाच्या बाहेर एक मी वेळू रवल. काय करील, वेळू म्हणजे बांबू, बांबू रवल, आणि बांबू लावल्यानंतर त्या बांबू मध्ये तू काय करायचा, प्रवेश करायचा. 7 दिवस तिथं राहायचं, आणि 8व्या दिवशी भगवंत येतील, त्या दिवशी तुला घेऊन जातील. गोकर्णाने 7 दिवसाचा सप्ताह चालू केला. लोक जमले, लोकांना ज्ञानदान देऊ लागला, लोकांना दान देऊ लागला, अन्नदान देऊ लागला. 1 दिवसापासून 2 दिवस असे एका माग एक 7 दिवस गेले. 7ही दिवस तो धुंदुकारी त्या बांबू मध्येच थांबला, कारण झुटिंगाला, भूताला आणि हाडळीला धर्म मंडपामध्ये प्रवेश नाही. म्हणजे पिशाच्या योनीला धर्म मंडपामध्ये प्रवेश नाही. मग ज्या वेळेस कान्याचं कीर्तन झालं त्यावेळी स्वतः भगवंत आले, आणि भगवंत येऊन धुंदुकारीला मोक्षाला घेऊन गेले. मग मोक्षाला घेऊन गेल्यानंतर धुंदुकारीला काय झाला, मोक्ष प्राप्त झाला. तेव्हापासून अशी आख्यायिका झाली की हाडोळी कीर्तनाला येत, भूत कीर्तनाला येत, आणि कीर्तनाला येत नसतात ती भूत. विठाला विठाला हो. मग जर ह्या हरिनामाचा जप केला तर त्याच्या पुण्याला गणना राहत नाही, म्हणून अभंगाचं हरिमुख नारा, हरिमुख नारा, हरिमुख नारा.
मुखे मना हरि 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 मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा तुम्हाला हरिमुखे म्हणा म्हणण्यासाठी कुठं जायची गरज नाही. बघा त्याच्या पुण्याला पारावर राहत नाही. जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल आणि रामायणामध्ये गेल्यानंतर पुण्य किती असतं आणि कसं असतं ह्याचा फक्त आपल्याला एक दृष्टांत बघायचा. रामायणामध्ये वशिष्ठ ऋषी म्हणजे कोण हो? प्रभू रामचंद्रांचे गुरु आहे की नाही. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राचे गुरु आणि त्याचबरोबर आणखीन एक दुसरं महात्मे त्यांचं नाव विश्वामित्र. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी ही दोघे जण एका जाग्यावरती बसले. बघा काय झाले, एका जाग्यावरती बसले आणि एका जाग्यावरती बसल्यानंतर सहज चर्चा चालली की श्रेष्ठ कोण. काय झालं, सहज चर्चा चालू झाली श्रेष्ठ कोण. बघा सहज 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 भांडणं टोकाला जातात. सहज बोलता भांडणं टोकाला जातात. माणूस काय म्हणतं, बोलता बोलता कर, धुता धुता बोल. मग आता हे दोघं जण जे होते सर्वसामान्य माणसं नव्हते, हे अधिकारी माणसं होते, अधिकारी ऋषी होते. ह्या दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली की भांडणं ह्यांची टोकाला गेली. भांडणं टोकाला मिटवू शकतात पण प्रतिष्ठित माणसाचीच भांडणं लागल्यावर सर्वसामान्य माणसं मिटवतात का? नाही, ती जास्त डोकं लावेत नाही. तसं इतरांनी डोकं लावलं नाही. मग आता म्हणले भांडणं मिटवायची कुणी, तर म्हणले आता भांडणं मिटवण्यासाठी आपल्याला 3 देवांकडे जावं लागेल. देवादी देवांकडे. पहिलं गोष्ट ब्रह्मदेवाकडे जायचं. म्हणले कुठं जायचं? ब्रह्मदेवाकडे जायचं आणि ब्रह्मदेवाकडून आपण भांडणं मिटवायची. काय करायचे? ब्रह्मदेवाकडून भांडणं मिटवायचे. ब्रह्मदेवाने सांगितलं मला वीडियो को एक बार और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा. दोस्तों अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा. नाही.
काय होणार नाही, भांडणं मिटणार नाही. मग आता मिटवायचे कुठं? मग त्यांनी सांगितलं तुम्हाला भांडणं इकडे मिळणार नाही. तुम्हाला भांडणं जर मिटवायचे असतील तर तुम्हाला पाताळामध्ये जावं लागेल. कुठं? पाताळामध्ये. आणि पाताळामध्ये कोण आहे हो? शेषनाग आहे का नाही? मग तिथं तुम्हाला भांडणं मिटवावं लागतील. मग ह्या दोघांची भांडणं गेली कुठं? शेषनागाकडे. मग शेषनागाला गेल्यानंतर सांगितलं, शेषनाग म्हणले बाबा रे तुम्ही आलाय पण आधी मला काय करा, भांडणं कशावरनं लागलेत हे सांगा. त्यावेळेस विश्वामित्र म्हणले मी सातत्याने जप तप करतो, मी सातत्याने कर्मकांड करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं मी सातत्याने भगवंताच्या सानिध्यात आहे. काय सांगितलं? मी सातत्याने भगवंताच्या सानिध्यात आहे आणि भगवंताच्या सानिध्यात असल्याच्या कारणाने मी सातत्याने माझ्या मुखातनं राम 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 नाव येतंय म्हणून मी श्रेष्ठ आहे. बर म्हणले तुम्ही दोघही श्रेष्ठ आहेत पण मी म्हणण्याला अर्थ नाही. मग म्हणले काय करायला लागल? काय नाही म्हणले तुमचं मिळालेलं पुण्य काय करावं लागेल आपल्याला? हे तर वापरावं लागेल. कसं? म्हणले सांगतो पण आता गड्या माझ्या डोक्यावरती काय म्हणले सृष्टीचं ओझ आहे आणि डोक्यावर ओझ असून तुम्ही तुमची भांडणं मिटवायला मोकळा नाही. मग काय करायचं? आधी सृष्टीवर उचला गड्या म्हणले. आता मला काय आता लय वेळ झालाय, कीर्तन आता डोक्याच्या बाहेर चाललंय, आता एवढं ओझ तुम्ही उचला. मग त्यांनी सांगितलं वज उचलण्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं वज उचलायचं असेल तर तुम्हाला तुमचं पुण्य द्यावं लागेल. काय करावं लागेल? तुमचं पुण्य द्यावं लागेल. मग अगोदर वेळ आली कुणाची? विश्वामित्र. कारण वशिष्ठ ऋषी शांत होते. आधी तू लय चॅप्टर आहे ना, तू देव आधी तुझं होऊ दे काय असेल ते. मग त्यांनी सांगितलं, विश्वामित्राने सांगितलं हे पृथ्वी मी कर्मकांड करून जप तप करून यज्ञ हवन करून जे काही पुण्य आतापर्यंत मिळवले त्यातलं निम्म पुण्य तुला अर्पण करतो. काय करतो? निम्म पुण्य तुला अर्पण करतो. तू काय कर? शेष नागाच्या डोक्यावर थोडी काय हो वर. पृथ्वी मातेने विनंती ऐकली पण तिला उचलण्यासाठी ताकद कमी पडली. विनंती तर ऐकावंच लागल पण ती पृथ्वी उचलण्यासाठी ताकद कमी पडली. सृष्टी हल्ली नाही. दुसरी गोष्ट अशी झाली की आता वशिष्ठ ऋषींची वेळ आली. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं हे पृथ्वी माते मी सातत्याने भगवंताच्या सानिध्यात आहे आणि माझ्या मुखामधून सातत्याने राम 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 नाव येतंय. मी जर श्रेष्ठ असेल आणि हे जे मी पुण्य कमवलेले ह्यातलं तुला फक्त आणि फक्त निम्म पुण्य अर्पण करतो तर काय हो फक्त तू शेष नागाच्या डोक्यावरची वर जा. मला सांगा 3 फूट सृष्टी शेष नागाच्या डोक्यावरनं उंच गेली. आता उंच गेल्यानंतर ह्या दोघांनी सुटकेचा श्वास टाकला. आता म्हणले शेष नागाने जे सांगितलं होतं ते कार्य वशिष्ठ ऋषींनी केलंय. विश्वामित्र म्हणले आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला फक्त आता श्रेष्ठत्व कोणाचं हे साध्य करायचंय. दोघ जण बसले आणि बसल्यानंतर शेष नागाला सांगितलं आम्ही तुमचं कार्य हलकं केलं, तुमचं ओझं हलकं केलं, आता तुम्ही आम्हाला श्रेष्ठ कोण आहे ह्याचा निवाडा द्या. शेष नागाने सांगितलं निवाडा देण्यासाठी शेणाला शब्दाचा मार असतो. काय असतो? शेणाला शब्दाचा मार असतो. मी निवाडा करणारा कोण? निवाडा तुम्हीच केला. काय निवाडा झाला? म्हणले श्रेष्ठ ठरले वशिष्ठ ऋषी. म्हणले कस काय? अहो म्हणले विश्वामित्रा तुम्ही हजारो वर्षाचं पुण्य निम्म पुण्य दिलं, यज्ञ कर्मकांड केलेलं सगळं केलेलं, सृष्टी हल्ली का? नाही हल्ली. पण वशिष्ठ ऋषींनी भगवंताचं नामस्मरण सातत्याने केलं आणि सातत्याने करत असताना भगवंताच्या सानिध्यामध्ये सातत्याने राहिले आणि भगवंताला त्यांनी सोडलं नाही. त्यांनी त्यांचं निम्म पुण्य दिलं तर सृष्टी पृथ्वी 3 फूट वर गेली. ह्याच्यातच श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही ठरवायचं. विठाला विठाला मग
असं तर तुम्हाला संसारामध्ये असूनही संसारी जीवा वेग करी. जीवा म्हणजे जीभ. ह्या जिभेला फक्त वेग द्यायचा आहे. काय वेग द्यायचा? भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि हे नामस्मरण केलं की योग्य तुम्ही स्वतः. मग आपल्याला सांगितलं जातं कामामध्ये काम, मुखी बोला राम राम. हाताने जरी काम करत असला तर मुखाने राम राम म्हणा. अभंगाचं तिसरं. आसनी संसारी जीव रे मोचारी. 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 मोचाच्या उभारी माया सदा इतकं भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. जर विश्वामित्र वशिष्ठ ऋषींचं जर महात्म्य जर शेष नागाने सांगितलं, मग तुम्ही आम्ही जर नाव घेतलं तर आपण का पवित्र होऊ शकत नाही. पण आपण कीर्तनामध्ये आलो की घरी झोप लागत नाही म्हणून इथं झोप घ्यायला येते. हाय का नाही? निस्त्या डोकल्या. महाराज म्हणते, गायक गाते, पकवाजे वाजवते, टाळकरी भजन म्हणते, चलू द्या तुमचं. हाय का नाही? आम्ही जागेच आहे. फक्त काय करतो आम्ही? डोळे नका करू. जर एकदा जर भगवंताचं नाव घेतलं तर इतकं पवित्र पद चालू होतंय. मग आपण 7 दिवस काय घ्यायचं नाही? आपण 7 दिवस का मन घ्यायचं नाही? म्हणून काय करायचं? एकदा भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा रघुमाई हरी 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 हरी. जय 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 विठोबा रघुमाई. बघा, त्या भजनाचा आनंद कळणारालाच आहे. है का नाही? थोडा आवाज द्या. या भजनाचा आनंद कळणारालाच आहे. का? संगीत ईश्वर की देन है,
हर स्वर में बसे राम, रागी सुनाए राग को, रोगी को मिले आराम. हे भजन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, रोग्याला सुद्धा आराम मिळतो बर का. मग रोग्याला आराम मिळतो, मग आपल्याला का मिळणार नाही. म्हणून एकदा सगळ्यांनी भजन करायचं, सुंदर असं भजन करायचं बर का. ठीक आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असो, आता हे भजन नित्य नेमाने माता माऊल्यांनो तुम्ही घरी गेल्यानंतर नित्य नेमाने म्हणायचं. नाही कीर्तन झालं घरी गेला की ख्यात असला महादेवावर, गुण येणार नाही. आपण फक्त काय करतो माहिती का, फक्त आणि फक्त कीर्तनातच फक्त व्यवस्थित बसतो, नाही काय. नाहीतर घरी गेल्यानंतर आपण तसं करत नाही, स्वयंपाक करताना तुम्ही तसं करत नाही. परिणाम काय होतो माहिती का, जसं तुम्ही अन्न बनवताना जसं तुमच्या मनामध्ये विचार असतात ना, त्याच विचारावर तुमची पिढी घडते बघा. आज रोजी कीर्तनाला गेल्यानंतर तुम्ही म्हणता महाराज कीर्तनामध्ये तरुण मुलं दिसत नाहीत, कीर्तनामध्ये तरुण मुलं दिसत नाहीत. तरुण मुलं दिसण्यासाठी त्यांना गोडी लागते, आधी गोडी निर्माण व्हावं लागते, आणि गोडी निर्माण होण्यासाठी अन्न पवित्र असावं लागतं. अन्न जर पवित्र असेल ना, पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, तुमचं अन्न पवित्र असेल तर तुमच्या मुलांना निश्चित चांगलं वळण, चांगले विचार येतील बघा. आज रोजी पाहिलं तर वृद्ध माणसांवरती जास्त अन्याय होतोय का नाही सरोदे महाराज? का बरं? मुलं आपलीच आहेत, आपणच त्यांना लहानाचं मोठं केलंय का नाही, का जगाने केलंय? आपण कुणी कुणाला मोठं केलंय सांगा? आपण केलंय का मुलांनी केलंय? आपल्याला सांगा मोठं. आपण मुलांना मोठं केलंय, मग मुलांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे ना. मग ते सासऱ्यालाच का सांभाळते? प्रश्न आहे ना. का तर आपणच काय करतोय, संस्कार देत नाहीत. संस्कार आधी संस्कार घडवा. तुमचं आमचं जाऊ द्या, महाराज लोकांना सुद्धा त्यांची मुलं सांभाळत नाहीत. का तर महाराज लोकांनीच त्यांना त्यांच्या आई वडिलांना सांभाळायला नसतं. का केले कर्म झाले तेची भोग आले, उपजते केले आईशे किती. तुम्ही परमार्थामध्ये येऊ नका, तुम्ही कीर्तन ऐकू नका,
नाही तर उद्या एक बी यायचं नाही, असं नाही बरं का. तुम्ही देवाची सेवा करता आली तर करा, नाही करता आली तर करू नका. घरच्याच आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडील या पाशी त्याने न जावे तीर्थाशी. माया बघा, आपण भगवंताचं दर्शन घेण्या अगोदर कुणाचं दर्शन घेतो? पुंडलिकाचं. पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली. आपल्याला सुद्धा काय करायचंय? आई वडिलांची सेवा करायची. पण काही ठिकाणी मुलगा आईला सांभाळतो, वडिलाला सांभाळत नाही. वडिलाला सांभाळलं तर आईला सांभाळत नाही. मला सांगा, आपल्या आईला बघा, आपल्या आईला 3 जणांचा प्रपंच करावा लागतो, 3 जणांचा. आणि शेवटी तिचं घर कुठे तीच तिला माहित नसते. लहान असते तेव्हा वडिलांचा प्रपंच करते. लहान असते तेव्हा वडिलांचा प्रपंच करते. लग्न होऊन जेव्हा सासरी येते तेव्हा नवऱ्याचा प्रपंच करते. नवऱ्या बरोबर प्रपंच करत असताना मुलं बाळ झाली की मुलांचा प्रपंच करते. स्वतःच घर बांधायचंच विसरून जाते. बघा, स्वतःच घर बांधायचं विसरून जाते. आणि स्वतःच घर तिने बांधलं असतं तर आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली असते का? म्हणून काही कवींनी आईची कविता लिहिली, काही कवींनी वडिलांची कविता लिहिली, पण एका कवीने दोन्हीही आई वडिलांची कविता लिहिली. ती कविता आपल्याला प्रकट करायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. विगोद्या महाराज, आवाज गोड करा. आई मायेचा सागर हे सत्य आहे कहाणी, पर दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कोणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी, बाप माझा वेदनांचा धनी.
काय उपयोग आहे का? सांगा ना. एकदा जर बाप आपल्यातून निघून गेला ना, आई निघून गेली ना, आपल्या जीवाला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणून कवी पुढे सांगतो, आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता मोठी, पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपात्यांना, त्यांच्या मचारपणी बाप माझा वेदना चालली. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनार, त्या सागरालाच साऱ्या शब्दांचाच मारा हो. बघा, आई मायेचा सागर आहे महाराज, पण बाप त्या सागराचा किनारा आहे आणि किनाऱ्याला लाटांचा सारखा मारा असतो, सारखा मारा. का? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे काय केलं ती सांगायची गरज आहे का? तू लहान होता ना, लहान, त्यावेळेस तुझी विष्ठा तुझ्या आईने काढली रे. तुला शाळेला जाण्यासाठी तुझ्या बापाने स्वतःला फाटकं बनेल घातलं, पण तुला शाळा शिकवली. तुला नोकरी लागल्यानंतर तुझा बाप फक्त निष्ठेचा श्वास सोडत नाही, माझा मुलगा नोकरीला आहे ना, रानामध्ये मी कष्ट केलं पाहिजे, माझ्या मुलाला रानात येऊन द्यायचं नाही. ही वृत्ती कुणाची आहे? बापाची आहे. मग का हो? का? फक्त आणि फक्त प्रतिष्ठेसाठी नाही, कुणाचं तरी ऐकायचं आणि आई वडिलांना त्रास द्यायचा, ही बी भूमिका नाही. फक्त एकच भूमिका आहे, संस्कार बिघाले महाराज, संस्कार. आणि संस्कार बिघाले ना, संस्कृती बिघडते, आणि संस्कृती बिघडली की विचार बिघडतात. आणि मग असं काय होतं माहितीये? प्रलय येतात, प्रलय. काही वृद्धांना आत्महत्या करावी लागते. कशामुळं? फक्त संस्कृती विसरली म्हणून. आणि ज्यांनी मुलांना संस्कार दिले ना, संस्कार, आज 900 वर्ष झाली ज्या माऊलींचा आपण घेतला आज आपण, तरी सुद्धा माऊलींचं गुणगान गातात. आणि माऊली बरोबर विठ्ठल पंत कुलकर्णी आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा गुणगान गावायचं. हे करीत असताना मुलांना तुम्हाला संपत्ती कमवून ठेवायची गरज नाही. मुलांना काय करायचंय? फक्त तुम्हाला विचार द्यायचे, विचार. आणि एकदा विचार दिले की तुमचं जीवनाचं कल्याण होणार आहे. हे ज्ञानोबा आहे. शेवट सांगा, ज्ञानदेव माने राजाची भोरे, ज्ञानदेव माने राजाची भोरे, ज्ञानदेव माने राजाची देवाचे द्वारे उभा क्षण भरे, तेने मुक्ती चारे साधेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, आसुनी संसारी जिव्हा वेगू करे, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे,
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी यथामती यथाशक्ती जमल तसं माझ्या या बुद्धीच्या ज्या विचारांप्रमाणे या अभंगाचा भावार्थ असाच असला असं बिलकुल नाही. कारण अभंग एक आहे, महाराज अनेक आहे. प्रत्येकाला भगवंताने लीला दिलेली आहे, प्रत्येकाला विचार करण्याची विचारसरणी दिलेली आहे. प्रत्येकांच्या मार्फत वेगवेगळे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील. एक जाता सांगतो की धर्म, संस्कार, संस्कृती बर का ह्या तिन्ही गोष्ट समृद्ध असताना देव देश धर्म संस्कार आणि संस्कृती ह्या पाचही गोष्टी तुम्ही जपल्या पाहिजेत. आणि जपल्या जिथं पाचही गोष्टी जपतात तिथं भगवंताचा वास्तव्य असतो. ज्ञानेश्वर माऊली शेवट सांगितलंच आहे आपण, आहे का नाही? कारण जिथं ज्ञान आहे तिथंच ईश्वर आहे, म्हणून ज्ञानेश्वर आहे. ज्ञान हाच देव आहे, म्हणून ज्ञानदेव आहे बर का. या ज्ञानदेवांचा आज पहिल्या दिवसाचा आपण हा पुष्पाचा फुलाचा कार्यक्रम तुम्हा सर्वांच्या योगाने, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पार पाडला. जर काही वेळ वाकडं जर बोलणं असेल तर माझ्या वाणीचा दोष, जे काही सत्य असेल खरं असेल ते माझ्या भगवंताचं म्हणून घरी जावा, त्याच्यानुसार तसं वागा आणि वागल्यानंतर आचरणात आल्यानंतर तुमचा उद्धार नक्की होईल. म्हणून चलता चलता बोलता बोलता काही चुकलं असेल तर उदार अर्थ करणारे माफ करा. कारण जैसा स्वभाव माय बापांचा आपत्य जरी बोले बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आहे. बघा आता सध्या कीर्तनांमध्ये महाराज काही कीर्तनकार ह्या धर्मासाठी, बघा काही कीर्तनकार ह्या धर्मासाठी जागरूक आहेत. बघा पाकिटामधलं काही कीर्तनकार सत्यासाठी वर्गणी देतात. पण काही लोकांचं म्हणणं काय माहितीये महाराज, ती वर्गणी देतात महागारी म्हणजे त्याचा अर्थ असा आहे त्या पुढच्या वर्षीची बुकिंग व्हावं म्हणून ते वर्गणी त्यातली महागारी देतात. मला सांगा असं करणारा महाराज वर्गणी देईल का? तो म्हणेल पुढचं कीर्तन हीच पाकिट मानायची, काय त्या पाकिटाचं एवढं आहे का नाही. पण विचार बदलण्याची गरज आहे. तुम्हाला काय बदलण्याची गरज आहे? विचार बदलण्याची गरज आहे. विचार पवित्र ठेवा आणि ह्या 7ही दिवस या पंच कमिटीला साथ द्या. एकदा भगवंताचं नामस्मरण करू. जय विठ्ठल जय जय धन्यवाद महाराज. या ठिकाणी येऊन आपण पहिल्या दिवसाची सेवा अगदी उत्तम प्रकारे केली, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला अनेक धन्यवाद. तसेच आज आपल्या इथे सप्ताहानिमित्त पहिल्या दिवशी दुपारचं जेवण ज्यांनी दिलं ते भाऊसाहेब ज्योतिराम मिरगे आणि संध्याकाळची पंगत दिली बिभीषण तुकाराम शिंदे पारगावकर यांनी दिलेली आहे. तसेच उद्या सकाळी जो नाश्ता होणार आहे तो अनिल मच्छिंद्र साळुंके आणि दुपारची पंगत आहे बापू दामोदर मिरगे आणि संध्याकाळची पंगत आहे सुखदेव मनोहर गोडगे यांच्याकडे. तसंच उद्या संध्याकाळी जे कीर्तन होणार आहे ते बाल कीर्तनकार श्रेयादेवी कुंभार यांचं 17व्याचं कीर्तन होईल. तरी सर्वांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. तसेच उद्या सकाळी पारायणाला बसणाऱ्यांनी लवकरात लवकर 7 वाजता पारायणाला हजर व्हायचं. कारण आपल्या इथं आज पहिल्यांदाच गाथा पारायण चालू आहे आणि गाथा पारायण केल्यानंतर निश्चितपणे माथा जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. तरी ज्यांना पारायणाला बसायचं असेल त्याच्यासाठी गाथा ग्रंथ या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत. ज्यांना बसायचं असेल त्यांनी उद्या सकाळी 7 वाजता हजर राहायचं आणि आपल्या गाथा पारायणासाठी सहकार्य करायचं आहे. तसेच सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून जो या कार्यक्रमाला शोभा वाढवावी ही सर्वांना आणखी एकदा विनंती करतो. आणि या ठिकाणी इंगळे महाराजांनी येऊन आपल्याला जे प्रबोधन केलं असंच वरचेवर आपल्याला सर्व महाराजांचं प्रबोधन लाभो हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पते शिव, हर 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 महादेव. कंफ्यूजन हो तो वीडियो को एक बार और से देख लीजिएगा. तो दोस्तों अगर आपको वीडियो पसंद आया हो तो यार वीडियो को एक लाइक जरूर से कर दीजिएगा दोस्तों. अगर आप हमारे चैनल में बिल्कुल नए हो, अभी तो चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो भाई क्या कर रहे हो, चैनल को सब्सक्राइब कर लो. मिलता है उस नए वीडियो में, तब तक अपना ख्याल रखिएगा.